हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण चर्चा करणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 2 मराठी विषयासंदर्भातील जो पेपर 2 आहे त्या संदर्भात आपण अभ्यास करत असताना सेटनेट परीक्षा असेल किंवा तुम्ही आता जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत MPSC अंतर्गत जी सहाय्यक प्राध्यापक आणि आधी लेक्चरर याची जी पोस्ट होणारी जाहिरात क्रमांक 114 आणि 115 याच्या परीक्षेसाठी देखील तुम्ही अभ्यास करत असाल तर निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ मदतपूर्ण ठरणार आहे. तर बघा, आपण घटक क्रमांक 4 जो आहे, ज्या घटकाचं नाव आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह, लोकसाहित्य संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती, या घटकाच्या अनुषंगानं आपल्याला सर्वांना माहीत आहे की 10 प्रश्न हे सेट परीक्षेला आणि येणाऱ्या प्राध्यापक भरतीमध्ये विचारले जाणार आहेत, ज्याचं मूल्य हे 20 मार्क असणार आहे. म्हणजे हा घटक तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 20 मार्काला आणि सेट परीक्षेत देखील 20 मार्कासाठी असणार आहे. तर अभ्यासाची जी पद्धत आहे ती कशी आहे, आता हा घटक अभ्यासत असताना कशा पद्धतीने आपण अभ्यासला पाहिजे, तर बघा, लोकसाहित्यातील लोकतत्वे हा मुद्दा. अभ्यासक्रम काय आहे आधी सुरुवातीला ते पाहून घ्यायचं. त्यानंतर त्या अभ्यासक्रमाला अनुरूप प्रश्न कसे विचारलेले आहेत. यापूर्वीच्या सेट परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये मराठी विषयासाठी 4थ्या घटकावर लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह, तर याच्यामधलं पहिला मुद्दा आहे अभ्यासक्रमाचा लोकसाहित्यातील लोकतत्वे. ज्या लोकतत्वामध्ये लोकभाषा, धार्मिकता, इहवाद, लोक साहित्यातील संप्रदाय, लोकसाहित्यातील लोकप्रयोज्य कला व संशोधन. दुसरा मुद्दा आहे दलित साहित्य, स्वरूप, प्रेरणा व तत्वज्ञान. याच्यामध्ये दलित साहित्य म्हणजे काय आणि दलित साहित्यातील कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी म्हणजे नाटक, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादी. त्यानंतर दुसरा साहित्य प्रवाह आहे स्वरूप, म्हणजे ग्रामीण साहित्य प्रवाह, स्वरूप आणि प्रेरणा. ग्रामीण साहित्याचा इतिहास काय आहे, कविता, कथा, कादंबरी, नाटक म्हणजेच रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादी. आता बघा, फक्त या घटकामध्ये 2च साहित्य म्हणजे एक तर तुम्हाला 3च मुद्द्याचा अभ्यास करायचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे लोकसाहित्यातील लोकतत्वे. लोकसाहित्य म्हणजे काय तर लोकभाषा ज्यामध्ये आहे, त्यानंतर धार्मिकता, इहवाद आणि वेगवेगळे संप्रदाय. आणि दुसरा आहे दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य. या 3च मुद्द्यावर लोकसाहित्य, दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य या 3च मुद्द्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता आपण विचार करूया 2025 ला या घटकावर जे 10 प्रश्न विचारलेले होते 15 जून 2025च्या सेट परीक्षेला. तर पहिला प्रश्न विचारला होता त्यामधला 3 दगडाची चूल हे आत्मकथन कोणतं. बघा, हे दलित आत्मकथन आहे. आत्मकथनावर बघा या ठिकाणी सांगितलं आपल्याला आत्मकथन, दलित आत्मकथन, त्यावर हा थेट प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. तर योग्य उत्तर आहे विमल मोरे. बाकीचे पर्याय आहेत नजूबाई गावित, शांताबाई कांबळे, बेबी कांबळे. तर योग्य स्पष्टीकरण काय आहे तर विमल मोरे. का बरं, तर 3 दगडांची चूल हे विमल मोरे यांचं आत्मचरित्र किंवा आत्मकथन आहे. या कथनात विमल मोरे यांनी भटके विमुक्त समाजातील म्हणजेच गोंधळी जो समाज आहे तर त्या समाजाचं बालपण, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढीवादी परंपरेतील जीवन संघर्ष अतिशय प्रामाणिकपणे व संवेदनशीलपणे मांडलेला आहे. या पुस्तकाला सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचं स्थान प्राप्त झाले आहे, कारण ते उपेक्षित समाजाच्या अस्सल जीवनानुभवाचं दर्शन घडवतं. नजूबाई गावित यांचं आत्मकथन आहे भोवरा, जे दुसरे पर्याय आहेत. त्यानंतर बेबी कांबळे यांचं आहे जिना आमचं, त्याचंही आपण विश्लेषण पाहणार आहोत. बघा, दुसरा पर्याय होता नजूबाई गावित. भोवरा हे नजूबाई गावित यांचं आत्मचरित्रपर लेखन असून त्यात त्यांच्या आयुष्यातील चढ उतार सामाजिक कार्य म्हणून अनुभव आणि आदिवासी समाजाच्या संघर्षाचं चित्रण केलंय. भिवा फरारी एका आदिवासी क्रांतिकारकाच्या संघर्षावर आधारित
ही कादंबरी देखील नजूबाई गावित यांचीच आहे. आंदोर आदिवासी बोलीचा प्रत्यय देणारी कलाकृती आणि नवसा बिलनीच्या यलगार आदिवासी साहित्य आणि संघर्ष यामधील हे लिखाण आहे. नजूबाई गावित यांचं लेखन हे केवळ कथा आणि कादंबरीत नसून आदिवासींच्या जगण्याच्या संस्कृतीचा आणि अत्याचार विरोधाच्या लढ्याचा एक अस्सल दस्तऐवज आहे. त्या प्रामुख्याने आदिवासी बोलीतून व्यक्त होतो. बघा, हे आपला जर नजूबाई गावित, त्यानंतर पुढचा पर्याय होता शांताबाई कृष्णाजी कांबळे. तर या मराठी लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या दलित स्त्री लेखिका म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. त्या मराठी साहित्यिक अरुण कांबळे यांच्या आई होत्या. माझ्या जन्माची चित्रकथा हे त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलंय. शांताबाई कांबळे या मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र लेखिकाही होत्या. त्यानंतर तिसरा पर्याय होता बघा, म्हणजे चौथा, बेबी कांबळं जिनं आमचं. हे बेबीताई कांबळे यांचं आत्मचरित्र असले तरी खऱ्या अर्थानं 50 वर्षापूर्वीच्या पश्चिम महाराष्ट्रातील एका खेड्यागावातील महार समाजाचं चित्रण या पुस्तकाचा गाभा आहे. या पुस्तकात लेखन आधी स्त्री या मासिकात, म्हणजे या जिनं आमचं याचं जे लेखन आहे ते स्त्री या मासिकात संपादक विद्या बाळ यांनी मालिका स्वरूपात प्रकाशित केलं होतं. त्यानंतर पुढे 1986 मध्ये पुस्तक रूपामध्ये बेबी कांबळे यांचं जिनं आमचं हे प्रकाशित झालेलं आहे. तर त्यांचं एकंदरीत त्यांचं जे आशय त्यामध्ये सांगितलेला आहे. त्याबरोबरच जिनं आमचं या आत्मचरित्राशिवाय बेबीताई यांचा मन बोलतं हा त्यांचा कविता संग्रहही प्रकाशित झालेला आहे. त्यांनी इतर फुटलेखनही केले आहे. त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीत कार्य केले. दलित समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी निंबुरे येथे आश्रमशाळा सुरू केली. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कारानं देखील सन्मानित केलेलं आहे. अशा पद्धतीनं बघा, हा म्हणजे दलित साहित्यिकांचा वर आधारित प्रश्न होता. दुसरा आहे, जिम पोरी जिम ही कादंबरी कोणाची? दास वैद्य, भास्कर चंदनशिव, बालाजी इंगळे आणि जगदीश कदम. तर योग्य उत्तर आहे बालाजी इंगळे. बघा, बालाजी इंगळे. आता ह्या प्रत्येकच पर्यायाचं बघा, सुरुवातीला तर जिम पोरी जिम ही कादंबरी बालाजी इंगळे यांची आहे. प्रामुख्यानं ग्रामीण जीवनावर आधारित आहे. कानडी आणि मराठी भाषेचा हेल, म्हणजे आपल्याला वर बघा अभ्यासक्रमाचा आपण विचार करत असताना पाहिलं होतं की 3च मुद्दे. एक तर साहित्य, दुसरा म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे लोकसाहित्य, दुसरा मुद्दा म्हणजे दलित साहित्य आणि तिसरा म्हणजे ग्रामीण. हा प्रश्न ग्रामीण साहित्यावर विचारलेला आहे. बरोबर आहे. एका स्त्रीच्या बाईपणातून जाणाऱ्या प्रवासाचं वास्तवचित्र जिम पोरी जिम याच्यामध्ये बालाजी इंगळे यांनी केलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे दासू वैद्य. त्यांचं कवी, नाटककार आणि गीतकारही होते. कवितेच्या पाऊलखुणा, मेळा हे त्यांचं प्रसिद्ध कविता संग्रह. त्यांनी तट सारख्या नाटकातून मानवी स्वभावाचं पदर उलगडले आहेत. बालसाहित्यातही त्यांचं योगदान मोठं आहे. त्यानंतर तिसरा पर्याय होता भास्कर चंदनशिवे. हे महत्वाचे ग्रामीण कथाकार आहेत. अंगार माती आणि जांभूळ ढव इत्यादी त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यानंतर बालाजी इंगळे ज्यांच्याविषयी हा प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर आहे सी पर्याय. त्यांच्याचं देखील आपण सर्व माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर जगदीश कदम, मळवट ही त्यांची साहित्यकृती आहे ग्रामीण जीवनावरची. बघा, दुसरा प्रश्न ग्रामीणवर विचारला होता 15 जून 2025च्या सेट परीक्षेला. त्यानंतर वामन ओहाळ यांनी कथा लेखनाबरोबरच लोकनाट्य देखील लिहिले आहेत. संपूर्ण विधान म्हणजे बघा, वामन वावळ यांचा विषयचं योग्य उत्तर आहे ए पर्याय. संपूर्ण विधान बरोबर आहे. ते दलित आणि ग्रामीण साहित्यात एक महत्वाचं कथाकार म्हणून ओळखले जातात. वामन वावळ म्हणजे प्रश्न कुठून विचारला
तर ग्रामीण ह्याच्यावरून. आणि आपल्याला सर्वच या ठिकाणी त्यांचं लेखन आपल्याला बेनवाड, एळकोट, वारसदार, वाटा आडवाटा, ऑडिट यासारखे अनेक कथासंग्रहही त्यांनी लिहिले होते. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न म्हणजे बघा, प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित विश्लेषण आहे. चारही पर्यायाचं या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण मिळणार आहे. हाणला कोयता झालो मास्तर हे आत्मकथन कोणाचं? निश्चितच एखाद्या ऊसतोड कामगाराचं किंवा असं काहीतरी असणार आहे. तर योग्य उत्तर आहे सुभाष शेकडे यांचं हे आत्मचरित्र आहे, आत्मकथन आहे. बघा, यामध्ये सुभाष शेकडे यांचं ते जे आत्मकथन आहे त्यामध्ये काय केलेलं आहे, कोणते विषय त्यांनी मांडलेला आहे, तर ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिक्षक यांचा प्रवास, खडतर प्रवास त्यामध्ये मांडलाय. त्यानंतर शरणकुमार, बाकीचे जे पर्याय होते, शरणकुमार लिंबाळे त्यांच्या साहित्यकृती कोणत्या आहेत, बाबूराव गायकवाड यांच्या साहित्यकृती कोणत्या आहेत, त्यानंतर भीमराव गस्ती जे बेरडकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांचं साहित्यकृती कोणत्या आहेत, याच्यावर सविस्तर मांडणी केलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं प्रत्येक पर्यायाचं या ठिकाणी आपल्याला विश्लेषण मिळतं. आणि या चौथ्या घटकावर जे 10 प्रश्न विचारलेत, बहुतांश ह्या कथा कादंबरीवरच विचारलेत आणि लोकसाहित्यावर विचारलेले आहेत. आपण सर्वच मागील 2018 पासून जे प्रश्न नवीन पॅटर्न सुरू झाला पेपर 2चा, पूर्वी पेपर 2 पेपर 3 होते, पण पेपर 2 जो सुरू झाला पेपर 2 ज्यामध्ये त्यावेळेस 2019 पासून त्यावेळेस पासूनचे आपण सर्व प्रश्न घटक वाईज केले. त्यानंतर राघवेल ही कादंबरी कोणाची? तर योग्य उत्तर काय आहे, नामदेव कांबळे. तर त्यामध्ये आपल्याला बघा, नामदेव कांबळे त्यांच्या राघवेल त्याच्यामध्ये कोणत्या, तर ती विदर्भातील मातंग म्हणजेच दलित साहित्यकृती आहे. तर मातंग समाजातील दारिद्र्य आणि भूक याचं विश्लेषण केलंय. त्याला साहित्य अकादमी पुरस्कार देखील 1995ला मिळालाय. या कादंबरीतील वालंबी ही मातंग स्त्रीचे व्यक्तिरेखा विशेष अविस्मरणीय मानली जाते. म्हणजे अतिशय विश्लेषण प्रत्येक मुद्द्याचं, प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण आहे. त्यानंतर वासुदेव मुलाटे हे देखील ग्रामीण साहित्यिक समीक्षक आहेत. त्यांची ग्रामीण साहित्य व साहित्य स्वरूप आणि शोध ही त्यांची समीक्षा आहे. विषय कांडी हा त्यांचा कथासंग्रह आहे. त्यानंतर रणजित देसाई, बाकी दुसरा बी पर्याय होता, ऐतिहासिक कादंबरीकार आहेत. स्वामीकार, श्रीमान योगी, राधेय हे कुणाच्या जीवनावर आहे, ह्याचंही विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्हाला हा घटक अशा पद्धतीने अभ्यासले, जर तुम्ही 2018 पासूनच्या जर क्वेश्चन पेपर, तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा, अभ्यासक्रम आणि प्रश्न कसे विचारतात, म्हणजे तुम्हाला एक ॲप्रोच प्रश्न भिमुख म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी जो ॲप्रोच किंवा दृष्टिकोन पाहिजे तो तुमच्यामध्ये निश्चित निर्माण होणार आहे. तर राघवेल ही 1995ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर त्याच्यामध्ये दलित समाजातील मातंग समाजाचं दुःख सांगितलेलं आहे. त्यानंतर भीमराव वाघचौरे त्यांचं त्या पर्यायाविषयी देखील माहिती दिली. तर नामदेव कांबळे राघवेल साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 1995. रणजित देसाई स्वामी, श्रीमान योगी, राधेय, वासुदेव मुलाटे ग्रामीण साहित्य समीक्षा व विषय कांडी, भीमराव वाघचौरे ग्रामीण दलित आणि जाणीवांचे लेखक. त्यानंतर ना बघा 36वा पुढचा प्रश्न होता 72 मैल या कलाकृतीचे लेखक कोण? तर महावीर जोंधळे, वामन वाहळ, भारत सासने आणि अशोक फटकर. तर योग्य उत्तर आहे अशोक फटकर. बघा, हे देखील जे कादंबरीकार आहेत त्यांची जी कादंबरी आहे तर त्यांचं देखील आपण बघितलं तर राधाक्का त्यामधील एक स्त्री आहे आणि मराठी ग्रामीण साहित्यातील हे सर्व वर्णन आहे. त्यानंतर महावीर जोंधळे ते देखील ग्रामीण साहित्यिक आहेत. त्यानंतर वामन वाहळ ग्रामीण आणि दलित साहित्यिक आहेत. त्यानंतर भारत सासने आधुनिक मराठी कथाकार आहेत. त्या बघा, त्याचं परत अशा पद्धतीनं खाली विश्लेषणही दिलेलं आहे 4 पर्यायाचं, त्याचं लेखक आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्यकृती. त्यानंतर पुढे 34वा प्रश्न आहे वाङ्मय शारदेचे नूपूर हा ग्रंथ कोणाचा? तर योग्य उत्तर काय आहे, तर कमलाबाई देशपांडे. तर योग्य उत्तर आहे मालतीबाई दांडेकर. तर मालतीबाई दांडेकर यांनी हा लिहिलेला त्यांचा परिचय
त्यानंतर त्याचं सर्व विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा पहिला पर्याय होता साने गुरुजी, त्याचंही विश्लेषण दिलंय. त्यांनी लिहिलेल्या साहित्यकृती दिलेल्या आहेत. कमलाबाई देशपांडे यांनी काय लिहिलेलं आहे तर त्याचंही विश्लेषण या प्रश्नामध्ये केलंय. त्यानंतर सरोजनी बाबर त्यांच्या साहित्यकृती त्यांनी लिहिलेलं जात्यावरच्या ओव्या, बाळाजीचा नंदादीप हे सर्व. त्यानंतर मालतीबाई दांडेकर जे योग्य पर्याय आहेत तर ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक आहेत. वाङ्मय शारदेचे नुपूर हे त्यांचं समीक्षणात्मक ग्रंथ आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्वच माहिती मिळणार आहे. त्यानंतर माच हा लोकनाट्य, बघा लोकनाट्यावर प्रश्न विचारला होता, बरोबर आहे. लोकनाट्य जे आहेत तर ते कुठलचं आहे, कोणत्या राज्यातलं आहे तर मध्य प्रदेश मधलं आहे. तर आपण फक्त मध्य प्रदेशच माहिती दिलेली नाहीये, माच याच्याविषयी तर माहिती दिलेलीच आहे. ते कुठून साहित्य प्रकार आला मध्य प्रदेशमध्ये, त्याचं महत्व काय आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ओरिसामधील लोकसाहित्याचा कोणता प्रकार आहे, जात्रा, छाऊ, आंध्र प्रदेश मधला बुरा कथा, यक्षगान, त्यानंतर कर्नाटक मधला कोणता आहे यक्षगान आणि बैलाटा, अशाही त्यामध्ये सविस्तर पद्धतीने आपण विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलाय, जे तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एक दिशा देईल. प्रबोधनात्मक शाहिरी रचनाच्या कोणत्या शाहिरास महात्मा फुले यांचा सहवास लाभला होता, म्हणजे त्यांच्या समकालीन होते असं त्यांना म्हणायचं आहे. तर हे देखील साहित्य लोकसाहित्यातून विचारलेला प्रश्न आहे. तर आपल्या सर्वांना माहिती गोपाळ बाबा वलंकर यांना त्यांचा सहवास लाभला होता. तर इथं कलिचरण नंदगवळी त्यांचंही माहिती दिलेली आहे. किसन बाबू बनसोडे यांचीही माहिती दिलेली आहे. शिवराम जानबा कांबळे यांचंही कार्य आणि त्यांची माहिती दिलेली. आणि शेवटी गोपाळ बाबा वलंगकर आणि ते जे योग्य पर्याय आहेत आणि त्यांनी विटाळ विध्वंस त्याच्या व्यतिरिक्त काय काय लिहिलेलं आहे तेही त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर ओवी ते लावणी हे पुस्तक कोणी लिहिलं तर योग्य उत्तर आहे श्री कुलकर्णी, श्रीधर रंगनाथ कुलकर्णी, पर्याय क्रमांक 1 आहे. तर त्यांनी काय काय लिहिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त ते सर्व या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर दुसरा पर्याय होता वि कु जोशी त्यांच्या साहित्यकृती, मराठी साहित्याचा इतिहास. त्यानंतर ना सहस्रबुद्धे यांनी देखील काय काम केलेलं आहे ते आपण मांडलेलं आहे. त्यानंतर वा धोंडे. अशा पद्धतीनं आपण सर्वच पर्यायाला पडताळून पाहण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर हे झालं तर आपण बघितलं ते 2025चे 10 प्रश्न या घटकावरचे. त्यानंतर आपण बघत आहोत 2024ला जी सेट परीक्षा झाली होती त्याच्यामधले या 4थ्या घटकावर विचारलेले 10 प्रश्न. तर आपण बघू शकता तंबाखू व्यवसायातील स्त्रियांच्या शोषणाचं चित्रण करणारी झोंबडे ही कादंबरी कोणाची आहे, महादेव मोरे, बरोबर आहे. तर योग्य उत्तर आहे महादेव मोरे. तर त्यांनी विडी कामगार यांचे स्त्रियांचं, बघा लोकसाहित्यातीलच हे कादंबरी आहे त्याच प्रकारातील आणि त्यामध्ये ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण जीवन त्यामध्ये विडी कामगाराचं जीवन त्यामध्ये रेखाटलेलं आहे. त्यानंतर बोराडे हे ग्रामीण साहित्यिक आहेत, कथा सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जातं. आनंद यादव आपल्या सर्वांना माहीत आहेत, त्यांच्या ज्या साहित्यकृती आहेत तेही आपण त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि 4था पर्याय होता चंद्रकुमार नलगे, त्यांच्याही साहित्यकृती दिलेल्या आहेत आणि सारांश स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर चंद्रबनातल्या सावल्या हे ललित गद्याचे पुस्तक कोणाचे आहे, तर योग्य उत्तर काय आहे तर बघा चंद्रकुमार नलगे. त्यांनी काय बघा याचं उत्तर कसं लक्षात, चंद्रबन आणि चंद्रकुमार नलगे यांचा सहसंबंध चंद्र याचा सहसंबंध हे करून तुम्ही सावल्या नलगे यांचं हे जे लिखाण आहे पुस्तक आहे त्याचं विश्लेषण करू शकता. दत्ता भोसले त्यांच्या साहित्यकृती, चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्यकृती, रणजित देसाई त्यांच्या साहित्यकृती आपल्याला दिलेल्या आहेत. मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यकृती कोणत्या लिहिल्या त्या दिलेल्या आहेत. त्यानंतर कोरडवाहू शेती ग्रामीण साहित्यावर आधारित आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघा मी तुम्हाला फक्त सर्व प्रश्नांचं काही विश्लेषण नाहीये, पण बघा प्रश्न कसे विचारले त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रश्न विचारलेत. दलित साहित्य दिशा आणि दिशांतर हा ग्रंथ कोणाचा,
तर दत्ता भगत. म्हणजे बघा या ठिकाणी प्रश्न कसा विचारलाय, त्याचं उत्तर आणि त्या प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण आहे. दलित साहित्य आणि वेदना आणि विद्रोह हे भालचंद्र नेमाडेचं आहे. दत्ता भगत यांचं दलित साहित्य दिशा आणि दिशांतर, बाबूराव बागुल दलित साहित्य आणि आजचे सौंदर्य शास्त्र हे त्यांचं समीक्षा, गंगाधर पानतवले. अशा पद्धतीनं विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर 35वा प्रश्न बघा, दलित साहित्य कृती बाबूराव बागुल प्रख्यात दलित कथाकार होते, तसेच त्यांनी दलित साहित्य समीक्षेत मौलिक भर घातलेले आहे. तर योग्य उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे. ते का बरोबर आहे त्याचंही विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सखोल पद्धतीनं जर तुम्ही अशा पद्धतीने एक एक घटक केला तर निश्चितच तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. कुडमुडे जोशी जमातीच्या जीवनाचे चित्रण असणारी आत्मकथनं कोणती? बघा, चौथ्या घटकावर जास्त प्रमाणात प्रश्न विचारलेत आत्मकथनावर. तर शापित, मातीचं आकाश, गबाळ. बघा, कुडमुडे जोशी जमातीच्या जीवनावर चित्रण करणारं आत्मकथन आहे गबाळ. आता हे कुणी लिहिलं, काय लिहिलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गबाळ हे दादासाहेब मल्हारी मोरे यांचं हे आत्मकथन आहे. कुडमुडे जोशी या भटक्या जमातीचे अत्यंत प्रत्येकारी चित्रण यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर शापित काय आहे, मातीचं आकाश. त्यानंतर तांडा आत्माराम राठोड यांचं आत्मकथन आहे. म्हणजे तुम्हाला जर आपण बघितलं तर प्रत्येकच प्रश्नाचं तुमचं तयारी होत आहे. या प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणातून आली मर्याय तिनं गाड्याला केला साज, हाती कोरडा त्याला बाग, आली मरी बाई तिचा कळेना अनुभव, भल्या भल्यांना घेती जीव. हे गीत गाणाऱ्या कलावंताचे कोणत्या संज्ञेत संबोधले जातं? तर पोतराज. बरोबर आहे, पोतराज हे अशा पद्धतीचं गीत म्हणत असतो. तर पोतराज म्हणजे काय, त्यानंतर त्याचं वैशिष्ट्य काय असतं, वेशभूषा, त्यानंतर आराधी म्हणजे काय, त्यानंतर गोंधळी म्हणजे काय, त्यानंतर बहुरूपी म्हणजे काय, याचं विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर बघा, हा देखील आपण बघितलं, जाखडी नृत्य कोणत्या प्रदेशातील आहे? लोकसाहित्याचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं एकही प्रश्न साईट करून विचारला जात नाही. सर्व प्रश्न जशाच तसे त्याचे अभ्यासक्रम दिलाय त्याच्या बाहेर विचारले जात नाही. तर जाखडी नृत्य हे आपल्या सर्वांना माहिती कोकणातील आहे. तर ते कोकणात कोणते नृत्य आहेत, ते कधी साजरे केले जातात? विदर्भात कोणते आहेत? तर दंडार, खंजीर. मराठवाड्यात पोवाडा, भारूड, त्यानंतर खानदेशामध्ये कानबाईचा उत्सव. त्यानंतर बोधिसत्वाच्या बघा, हे पूर्वजन्मांचं चित्रण कोणत्या ग्रंथामध्ये आहे? जातक कथा म्हणजे ते बौद्ध. त्यानंतर आपण दलित साहित्य कृतीतच हे भाग आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर गोपालीन गवळण अशी गवळण संज्ञेची उत्पत्ती पुढीलपैकी कोणत्या शब्दकोशातील आहे? म्हणजेच आपल्याला हे देखील लोकसाहित्यातीलच गवळण आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्र शब्दकोश योग्य उत्तर आहे. तर महाराष्ट्र शब्दकोश काय आहे, ज्ञानकोश काय आहे, त्यानंतर बहद शब्दकोश काय आहे, त्यानंतर समाज विज्ञान शब्दकोश काय आहे, याच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर बघा, 2023ला 31 ते 40 प्रश्न कसे विचारले होते? सेट परीक्षा 2023ला. बघा, कादंबरी रंजनात्मक होती. तर रूपकथा म्हणजे हा लोकसाहित्यावर प्रश्न विचारला होता. जे आधुनिक म्हणजे आपल्या मराठी साहित्यामध्ये गद्य हे रूपकथात्मक नव्हतं. गोष्ट, किस्सा आणि तात्पर्य कथा याच्यावर म्हणजे बोधकथावर आधारित होतं. तर हे सर्वच पर्यायाचं विश्लेषण दिलंय. त्यानंतर मूळ साहित्यकृती, हे पण साहित्यकृतीवर आधारित प्रश्न आहे, त्याचं विश्लेषण म्हणजे आपण सर्व चारही पर्यायाचं विश्लेषण सविस्तर देण्याचा प्रयत्न केलाय. 33 लिखित साहित्य अभ्यास करताना लोकतत्वीय अध्ययन अंगीकार केल्यास लिखित साहित्याच्या आकलनाची एक वेगळी दिशा स्पष्ट होऊ शकते असे मराठी सर्वप्रथम कोणी सांगितले? म्हणजे समीक्षेवर प्रश्न आहेत. एकतर लोकसाहित्याची समीक्षा किंवा दलित किंवा ग्रामीण याच्यावरच प्रश्न विचारला. तुम्ही सर्व बघा. आता हे झालं ते म्हणजे 2023चे प्रश्न. आणि आपण सर्व पर्याय दिल्यामुळं तुमच्या मनामध्ये कुठेही पण आता हा साहित्य कृतीचं समीक्षात्मकतेवर प्रश्न विचारला होता.
म्हणजे प्रत्येक वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचं आपण म्हणजे घटकवाईज विश्लेषण यामध्ये दिलंय चौथ्या घटकाच्या प्रश्नांचं. दलित साहित्य कृतीवर प्रश्न विचारलेला आहे. पुढे बघा त्याच्या प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण आहे. बन्याची दिंडी हे आपल्याला माहिती शंकरराव खरात यांचं कादंबरी आहे. दलित साहित्य कृती आहे, ग्रामीण साहित्य कृती आहे. तुम्ही बघत असाल. त्यानंतर दस्तखत हा कविता संग्रह कोणाचा? प्रकाश जाधव. तर त्यांचं देखील आपण विश्लेषण पाहिलं तर ते मराठीतील एक महत्वाचे दलित कविता संग्रह म्हणजे कविताकार होते किंवा लेखकवी होते. त्याचं विश्लेषण दिलंय. त्यानंतर शेतकरी संघटनेचं आपल्या सर्वांना माहिती भास्कर चंदन शिवे त्यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ग्रामीण साहित्य कृती आलं त्याच्यामध्ये. म्हणजे सर्वच पर्याय आपण या पद्धतीने. त्यानंतर 2021 प्रश्न क्रमांक 31 ते 40 यमुना पर्यटन बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे त्याचे तुलनात्मक प्रश्न विचारलेला आहे. त्याचंही सविस्तर विश्लेषण दिलंय प्रत्येक पर्यायाचं. ॲथोलो नाटकावर विचारला म्हणजे रंगभूमीवर विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर लोककथेच्या अभ्यासातील संप्रदाय लोककथेवर प्रश्न विचारला. लोकसाहित्यामधील संकल्पनावर त्याचंही प्रत्येक पर्यायाचं आपण विश्लेषण यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 34वा प्रश्नही त्याच पद्धतीचा आहे. त्यानंतर आपण बघू शकता मॉर्फोलॉजी ऑफ द फोकेल म्हणजे लोकसाहित्य हा ग्रंथ कोणाचा? म्हणजे फॅक्च्युअल प्रश्न जास्त विचारलेले आहेत. त्यानंतर रूप पाहता लोचनी सुंदरते ध्यान हे काय आहे? तर वारकरी कीर्तन आहे. नारदीय आहे पण वारकरी आहे. आणि त्या चारही पर्यायाचं इथं विश्लेषण दिलेलं आहे. महासंगर हा कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर अविनाश डोळस. दलित साहित्य कृतीवर आधारित प्रश्न विचारलाय. एकही प्रश्न अभ्यासक्रम सोडून विचारला जात नाही. तर योग्य उत्तर काय आहे? राम दोतोंडे आहे. हात नको पायाजवळ, खांद्याबरोबर उभी राहा, समतेसाठी लढू आपण, होऊन गेलो जरी स्वाहा. राम दोतोंडे यांचं ही साहित्यकृती आहे. बघा या ठिकाणी प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण आपल्याला मिळतं. त्यामुळं काय करायचंय काय वाचायचं हे समजतं. त्यानंतर 39वा प्रश्न दलित आत्मकथावरच आधारित आहे. त्यानंतर 40वा प्रश्न आहे ग्रामीण साहित्य कृती राजाराम विठ्ठल सौंदनीकर हा कोणत्या कादंबरीतील नायक आहे? तर बनगरवाडी बरोबर व्यंकटेश मानगुळकरांची. अशा पद्धतीनं प्रत्येक मुद्दा आणि त्याचं विश्लेषण आहे. 2020चंही या घटकावर विचारलेले 10 प्रश्न अशा पद्धतीनं दिलेले आहेत. म्हणजे यमुना पर्यटन या कादंबऱ्या अपवाद वगळता कारण कादंबऱ्या कोणत्या? तर रंजनवादी होत्या. लोकसाहित्यातील भारत मूलक सिद्धांत लोकसाहित्यावर प्रश्न विचारलेला आहे. भारत मूलक सिद्धांत कुणी मानलेला आहे? त्यानंतर आपण बघू शकता म्हणजे अतिशय लोकसाहित्य अभ्यासाचा बराच प्रश्न हा आहे. प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण दिलेलं आहे. लोकसाहित्यातील दृष्टिकोन दैवकथांचा अभ्यास करणारा मराठीतील अभ्यासक कोण? प्राची ढेरे. त्यानंतर 36वा प्रश्न भारतात लोकशाहीच्या अभ्यासाला केव्हा गती मिळाली? जोड्या लावा. यामध्ये देखील आपण जर बघितलं तर वैजनाथ कळसे आयरणीच्या घरा ग्रामीण कविता संग्रह, गौतम कावळे बावळट, भगवान इंगळे ढोर हे सर्व ग्रामीण आणि दलित साहित्य कृतीवरच आधारित जोड्या लावायच्या होत्या. पुढील लेखन हे दलित साहित्य कृतीवर आधारित प्रश्न विचारला. अंतस्थ हा देखील आपण जर बघितलं तर प्रज्ञा लोखंडे म्हणजे त्यांना आपण दया पवार असं म्हणतो. त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारलाय. प्रज्ञा दया पवार. अंतस्थ उद्धव शेळके या आपण ग्रामीण कथा शैली
त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पुढे 2019ला या घटकावर जे 10 प्रश्न विचारले होते. भारतीय साहित्य एक आहे साहित्य कृतीवर. त्यानंतरनं दुसरा प्रश्न विचारला होता मल्टिनॉनिक सॉनेट. बघा परत नंतर म्हणजे हे सर्व प्रश्न आपण जर बघितले तर लोककथा, लोकसाहित्य, दलित साहित्य आणि दुसरा कोणता साहित्य प्रकार तर ग्रामीण साहित्य याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे. सर्व प्रश्न तुम्ही सर्व अवलोकन करा. म्हणजे आपण अभ्यास घटक वाईज जर अभ्यास मागील प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. लोकसाहित्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि प्रत्येक पर्यायाचं आपण सविस्तर विश्लेषण दिलंय. चातुर्वर्ण्याच्या स्वागत असो. बघा त्र्यंबक सपकाळ दलित साहित्य कृती त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हुंकार वेदनेचे उषा अंभोरे हे देखील गाजलेला कविता संग्रह आहे ज्यामध्ये दलित स्त्रियांचं जीवन त्यामध्ये वेदना रेखाटलेला आहे. त्यानंतर दलित आत्मकथने त्याच्याविषयी समग्र आकलनावर प्रश्न विचारला होता. त्यानंतरनं शेवटचा प्रश्न विचारांच्या वावडं नसलं तरी माझ्या पिंड वैचारिक नाही. सृजनशील लेखनाला वैचारिक बैठकीची आवश्यकता आहे असं मला कधीच वाटत नाही. हे विधान कोणाचं? तर योग्य उत्तर आहे रार बोराडे. त्यानंतरनं बघा अशा पद्धतीने एकंदरीत आपण जर बघितलं तर मागच्या 6 वर्षामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत 10 प्रश्न या चौथ्या घटकावर लोकसाहित्य, दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य, तर निश्चितच हा घटक आपल्याला 10 मार्कासाठी आहे. 10 प्रश्न आहेत, 20 मार्क मिळवून देणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर निश्चितच तुम्हाला सेट नेट परीक्षेच्या आधीच तुम्हाला हे सर्व विश्लेषण घटक वाईज आणि 2019 पासून ते आतापर्यंत सेटचं आणि काही नेटचे प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित घटक वाईज विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर ऑल एक्झाम कट्टा आजच ॲप डाउनलोड करा. परत संधी येत नाही. अभि नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे आपण आताच जर या म्हणजे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो तर येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये तर येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये प्राध्यापक भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही त्याचा भाग होऊ शकणार आहात. अन्यथा म्हणजे तुम्हाला यासाठी अचूक पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा किंवा तुम्हाला 9689047738 या नंबरला कॉल करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच पद्धतीचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.